मित्रांनो, तर आज आहे तिसरा दिवस गावी. तर आज आमची दिवाळी आहे. तर तुम्हाला मी दाखवेन. बोकड कापताना नाही दाखवेन कारण की ते चांगलं नाही दिसणार, पण सगळं दाखवेन. आमचा बोकड कसा आहे, काय माझ्या दादाला कसं नाचवणार ती लोक. आणि आता मी 2 दिवस पुरबच्या मामाच्या घरी राहिलो. आता मी माझ्या मामाच्या घरी चाललो आहे. जास्त लांब अंतर नाही. ह्या डोंगरावरती पुरबचा मामा आणि त्या समोरच्या डोंगरावरती माझा मामा. तर चालत तो डोंगर चढायचा. तर आलं तर हा रस्ता असा लय 90 डिग्री उतरा नाही, भीती वाटते चालायला. ते ऊन आहे ना, ऊन. तिकडे माझं मामाचं घर आहे, तिकडे जायचं आहे मला. तर लेट्स गो. आणि तिथे जाऊन आंघोळ करतो, कपडे घालतो, मग परत ह्या डोंगरावरती यायचं कारण की परत ह्या डोंगरावरती दिवाळी आहे. तिकडनं इकडे यायचे कपडे वगैरे घालून. पण तिकडे काहीतरी हे करायचे, पूजा वगैरे करायची भावाची, कारण की भावाच्या नावाने बोकड जायचं आहे ना. म्हणून तिकडे जाऊन पहिलं रेडी होणार, सगळं पूजा वगैरे करणार. मग तिकडनं कपडे उपडे घालून तिकडनं बोका घेऊन आमचा बोकड जो आहे तो घेऊन इथे येणार ह्या डोंगरावर. मग पुढे जाऊन कापणार त्याला. फाटली आंघोळ करून फाटली. गावची कामवाली बाई गोविंदाई 302. हा बोकड याच्या नावाने आहे, लय ॲग्रेसिव्ह आहे. तर बघा मारतो, बघितलं वापिस बघा, आता अटॅक करेल. लय ॲग्रेसिव्ह आहे. आजची कांदा हा व्ह्यू इकडनं माझ्या मामाच्या घरातून. मम्मी आली मम्मी पार्ट 2. ती बघा मम्मी पार्ट 2. प्युअर दुधाची चाय, शेकोडी आणि चपाती आम्ही खातोय. आणि माझी बहीण मोठी आणि माझी भाजी. ए परपुशे मजा येते की नाही गावी? मजा येते, मस्त मजा येते. नाम बता. मनीष कंवर. याला हानते मला साडो. मनीष कंवर का मम्मी? मनीष कर का आमा? अरे येतो मेरा आमा. मित्रांनो, मी आता रेडी झालेलो आहे. माझा आजची ड्रेसिंग ही आहे, व्हाईट अँड व्हाईट. आणि दादानी फक्त व्हाईट शर्ट घातलाय. तर जाऊया तिथे, जिथे कुठे दिवाळी आहे तिथे जाऊया आणि बघूया कसं साजरं करतात दिवाळी इकडची. आणि तुम्हाला पण दाखवतो. तर कंटिन्यू राहा व्हिडिओवरती. आणि बारकी भूमी माझ्या दादाची पोरगी. हाय करनूस. मी कधीच रेडी झाले दरवर्षीप्रमाणे. यावर्षी बायकांची लेट लफडी बायकांमुळे तर आम्हाला थांबायला लागतं, माझ्या मम्मीमुळे आणि ह्या दीदीमुळे माझ्या. परभूषा खाने की छिड़क नहीं आओ मत देखा रे भैया. त्यात पैशाचा हार आहे. एक हा घालणार आणि तिकडे एक पुजारी आहेत, त्यांना एक हार. जास्त फायनली आता निघालो घरातून. जिथे दिवाळी साजरी होते तिथे चाललो. आता निघालो. ही आमची वाट आहे, माझ्या मामाच्या घराची वाट. कुठेही गेलो ना चढ असतोच. चढ उतार काय डोंगरावर घर आहे ना, तर चढ पण आहे उतार पण आहे, म्हणजे सरळ रस्ताच नाही. हे बघा किती बोकड आहेत बघा. सगळ्यांची बली आहे आज कुलदेवाकडे. पाच मिनिटं झाली चालतोय, अजून चालायचं. खूप लांब आहे. चालत आपल्याला पुढे जायचं आहे. मग तिकडे स्पॉट आहे, तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो. खूप डिफिकल्ट आहे. एवढंच गॅप आहे. इकडनं खाली गेली की डायरेक्ट दर्यात. तरी पण कडेने चालते खूप. थोडी पण चूक झाली, पाय घसरला
की डायरेक्ट देवा घरी, मग माझी बलीच आहे. म्हणजे इकडची लोक बोलतात की आपल्या दिवाळीला जसा क्राऊड नसतो. काल जी दिवाळी होती तिथे लय क्राऊड होता. म्हणजे क्राऊड एवढा होता की सकाळी 5 वाजले, दुपारी 4 वाजता कापायला घेतला बोकड, तर कापता कापता सकाळी 5 वाजले काल. तर आज मला वाटतं 3 वाजेपर्यंत होऊन जाईल, कारण की एवढा क्राऊड नसतो. आणि रस्ते बघा कसे आहेत. आणि मी पोचलो आहे आता स्पॉटवरती, समोरच स्पॉट आहे. तुम्हाला दाखव 2 मिनटं. तुम्हाला दाखवायच्या नंतर माझा पाय नको सरकू देत म्हणजे झालं. ते बघा माणसं तिथे गोळा झालेत बघा. तिकडेच जायचं आहे, तिकडे पोचतो आणि तुम्हाला सगळं दाखवतो आजचं सगळं. हां, पण कापलेला बोकड वगैरे मी दाखवणार नाही, ते कसं चांगलं नाही वाटत. शेवटी देवालाच आपण बली देतो. पण जेवढे बोकड साचले आहेत, कापाच्या अगोदर काय पूजा करतात, माझ्या भावाला कसं नाचवणार आहे, तुम्हाला मी सगळं दाखवेन. डायरेक्ट स्वर्ग खाली. किसको 60 ही आहे नेपाळची पाणीपुरी. बघूया टेस्ट कशी आहे. चांगली आहे. या झाडाच्या आतमध्ये पूजा चालू आहे, कोणालाच जायला देत नाही. इथे फुलं वगैरे देते काकी माझी. आतमध्ये कोणालाच जायला देत नाही. आणि इथे सगळे बोके बांधले. त्यांना नंतर देवाच्या इथे एक टाकणार, मग सगळे टाकणार राहिले. हा व्हाईटवाला आहे ना, हा व्हाईटवाला, याची लक्षणं चांगली दिसत नाही. बघा ओरडतो मध्येच, तो बघा ओरडतो नुसतं. हा माझ्या दुसऱ्या मामाचा बोका आहे. आम्हाला टेन्शन आलं आहे याला, याची बली दिल्यावर त्याला न्यायचं कसं घरी उचलून. एवढं बघा 45 किलोचं असेल, 45-50 रद्दड आहे. जवळ गेलो असतो पण माझी फाटते माराय बिरायचा. बाजूनी बघा केवढे खान बाबा. मी खेळणार होतो पण मी खेळू शकत नाही. तर हा माझा जॉकी आहे, त्याला पैसे देते मी. आता हा खेळ मला जिंकून दे, मला जिंकून द्यायला. जॉकी गो. जिते 20% जेवढे पण मी जिंकेन 20% यायला. चलो लेट्स गो. खान बाबा कधी कधी खेळणार 20-10 डायरेक्ट. हा एवढा डायरेक्ट सवय लावला. डायरेक्ट 100 लावलं तर मी मेलो. कमॉन पॅकर लेट्स गो. स्पीक वरती आपलं पान लागलेलं आहे. स्पीक वरती 20 रुपये लागलेले आहेत. स्पीक आला पाहिजे फक्त. गेले आपले 20 रुपये. 50 गेले. आता परत ट्राय करूया. डबल डबल डबल. ले भाई डबल पैसे आले, डबल पैसे. 2 हुकुम. आपल्या जॉकीचा कार्ड चालू झाले. क्या देखो सोल्टी भाई, देखो यहाँ शाबाश शाबाश, लय चांगलं काम करते. देवाकडे दाखवलं तुला मंजूर झालाय तो बली द्यायला. बाकी को भी नहीं, बाकी को भी नहीं. बोला बाकी को नहीं, बाकी लगा दी, लगा दी, लगा दी.
देवा पप्पा जाने चप्पल खोल्नु पर्छ म त जान्न त जा जा चप्पल खोले जा ना अब थोड़ी जा के पड़ना भैया जा जा जाना पर्दैन नजाको भिडियो भान्जा हात यस्तो गर्ने माथि माथि लगाएर मामा भन्दा भान्जा ठुलो छ खान सक्नुहुन्छ आए तेरो कडी कडी बोलेको खैले ले हरे कृष्ण अब यही भयो पाउड यही पाइन गर्ने भयो तर मित्रांनो दिवाळी संपलेली मी चाललोय माझ्या मामाच्या घरी आणि तुम्हाला एक झाड दाखवतो. हे बघा हे झाड दिसते तुम्हाला काटे काटे ह्याला सिसनं बोलतात. हे जर लागलं ना हाताला किंवा अंगाला पायाला जर अंगा पायाला हाताला लागलं की एवढं झोमतं ना एवढं चुरचुरतं ना नाही म्हणता 1 तास तरी तुम्ही खाजवतच बसणार आणि पेटणार अंग पेटणार. तुम्ही ज्या कुठे जिथे कुठे तुम्हाला लागलं असेल ना ते पान तो भाग पूर्ण ना पेटणार जळजळणार. आपलीकडची खाजकुजली पण फेल आहे असं ते पान आहे. सिसनं बोलतात त्याला. म्हणून त्या पानाला कधीच मी हात लावत नाही. लहान असताना लावलं तर माहिती नव्हतं म्हणून तर एवढं मी रिग्रेट झालो होतं ना तेव्हा. रिग्रेट मीन्स तेव्हा मला माहिती नव्हतं ना ते झाड काय आहे कसं आहे. आता माहिती आहे तर आता मी हात पण लावत नाही. एकदा एक्सपिरियन्स घेतला सारख्यांदा नाही घ्यायचं मुद्दाम. तर आता अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवतो. हे जे आहे ह्याला आमिलो बोलतात. खायचीच वस्तू आहे. आपल्याकडे लिंबू भेटतो ना छोटा लिंबू हे लिंबूचाच प्रकार आहे आमच्या गावी पण हे मोठे आहे. हे बघा 2 घेतलेत मी. ह्याचं झाड असतं ह्याचं झाड वर आहे ते मी दाखवत नाही तुम्हाला. उद्या फिरायला वेळी मी उद्या तुम्हाला दाखवेन. पण हे आज मी खाणार आहे. प्रत्येकाचे मी रिॲक्शन तुम्हाला दाखवणार आहे. हे खाल्ल्यावरती रिॲक्शन काय येतात. आणि हे मी मुंबईला पण आणणार आहे माझ्या मित्रांसाठी. नक्कीच आणणार आहे. तर लेट्स गो पाहूया काय रिॲक्शन येतात लोकांचे. आता बनते आमिलो मीठ मसाला मिरची दीदी विथ आमिलो. पोकने यस्तो गर्ने यस्तो यत्तिकै ल्याउने तितो जय बजरंगबली. देखो 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 इधर देखो अमित बाब का रिएक्शन देखो. आता आपल्या मम्मी पप्पांचे रिएक्शन घेऊया भाई. हाँ एक्टिंग है. शॉक लगा बाबुले दिनु त्यो केटाले दिनु भनेर नम्बर दिएर दिनु. सगळ्यांचे चेहरे बिघडले. विठ्ठल कानी नुन धेरै ऑफ कॅमेरा रिएक्शन येतो त्याचे.